त्यामध्ये मराठा पुढारपणाचा दबाव आहे आणि जातीय संघर्ष ज्याला म्हणतो आपण अशी खिसखिस तशा प्रकारची गोष्ट आहे। त्याच्यातून या सगळ्या गोष्टी होत आहेत। मला असं वाटतं की नियर फ्युचर माननीय उच्च न्यायालय या प्रकरणाची नक्की दखल घेईल। जर टाकीवर गेल्यामुळे नोकरी जाऊ शकते तर टाकीवर उभा राहून आंदोलन केल्यामुळे धनंजय देशमुखवर गुन्हा दाखल झाला का? लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती निर्माण केली म्हणून। पण धनंजय देशमुख कोण आहेत? तर धनंजय देशमुख हे मराठा समाजाचे आहेत। मग धनंजय देशमुखांची चौकशी करणार आहेत का तुम्ही? ही अशी परिस्थिती जी आहे महाराष्ट्रात जरंगेच्या कामापासून धनगर समाजामध्ये आलोत म्हणून तिथे कशा प्रकारची एसआयटी ते बघितली पाहिजे। एसआयटी मध्ये चॉईस नाहीत आम्हाला, पण मराठा समाजाचा घटना घडली म्हणून तिथे चॉईस आहेत। मी म्हणत नाही गृह मंत्रालयावर मला काय आरोप करायचे नाहीत, परंतु हे एका विशिष्ट पद्धतीने गृह मंत्रालयावर किंवा पोलीस यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न सर्वंकष मराठा आमदार मिळून जर करत असतील, आता नुसते त्याच जिल्ह्यातले मराठा आमदार नाहीत, तुम्ही इतरही जिल्ह्यातले मराठा आमदार बघून घ्या, माजी आमदार बघून घ्या, कशा प्रकारचं व्हॉइसिंग आहे। त्याच्यामुळं व्हॉइसिंग हे या गुन्ह्याच्या तपासावर लागले, व्हॉइसिंग लागले आणि त्याच्यामुळं अशा प्रकारचे शिंग तपासावर न्यायदानाच्या यंत्रणेवर लावू नका।